आणि म्हणून निश्चित ही एक चिंतेची बाब आहे. जेलमध्ये कसाबला बिर्याणी दिली अशा बातमीवरून त्या काळामध्ये थोडासा गदारोळ पण झाला होता. तुम्ही त्यानंतर स्पष्टीकरण दिलेलं, नेमकं काय घडलं होतं? काय की जसं काही राजकीय नेत्यांना कुछ पॉलिटिकल इमले करते हैं, उसी प्रकार अगर उस दरमियान जब हम ट्रायल चला रहे थे त्या वेळेला देखील मी शनिवार रविवारी जळगावला जात होतो. सोमवारी आल्यानंतर कसाबने माझ्या हातात राखी पाहिली. कसाबने मला विचारलं की हे क्या आहे बादशाह. अच्छा, बादशाह तो म्हणायचं. मला बादशाह म्हणे. मी नेहमी, माझा स्वभाव असा आहे की मी प्रत्येक गुन्हेगाराशी बोलतो. त्या बोलण्याचा फायदा असा होतो, त्या गुन्हेगाराची मानसिकता आणि गुन्हा का केलाय हे मी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. कसाबला म्हटलं तुझं भाग्य नाहीये, कारण तुला आज बहीण राखी बांधू शकणार नाही, तर तू इथे आणि फासावर जाणार आहेस. तुझी बहीण तिकडे रडत असेल. हे मी त्याला मुद्दामून डिवचून त्याला एक दुःखद वेदना अशी देत होतो की बघ तू केलेल्या पापाचं किती लोकांना प्रायश्चित्त भोगावं. तेवढ्या न्यायाधीश आले. आता न्यायाधीशांनी येण्याच्या अगोदर न्यायाधीशाने मला विचारलं की काय झालं. मी न्यायाधीशांना सगळी घटना कथन केली आणि घटना कथन करत असताना कसाबने खाली मान घातली. तो खाली मान बघून डोळ्यात जवळ बोटं घातली त्याने. आता आपल्या प्रसार माध्यमांना वाटलं की कसाबला बहिणीची आठवण येते म्हणून कसाबच्या डोळ्यात पाणी आलंय. कारण माझा आणि कसाबचा हा डायलॉग किंवा न्यायालयासमोर मी बोलत असताना हे प्रसार माध्यमांच्या लोकांनी ऐकलं होतं. ते बाहेर गेले, ओबी व्हॅन्स आल्या होत्या, ब्रेकिंग न्यूज दिली, कसाब की आंखों में पाणी. ते चॅनल पॅनल सुरू डिस्कशन झालं आणि मग त्याच्यावरती काही पॅनलिस्ट बोलायला लागले की कसाबला ज्या अर्थी रडू आलंय, वाईट वाटतंय, याचा अर्थ तो फूट सोल्जर आहे, तो खरा गुन्हेगार नाही. खरे आका तर पाकिस्तानमध्ये बसले. एक सरकारच्या विरुद्ध नाराजीचा सूर त्यावेळेला पॅनलिस्ट मधून उमटाला. हे 5:15 वाजता मला कळल्यानंतर मी न्यायालयाच्या बाहेर आलो. आपल्याला कल्पना असेल की 10-15 ओबी व्हॅन्स न्यायालयाच्या समोर होत्या. एक पोडियम टाकला होता, 20-25 बूम्स, आपले इलेक्ट्रॉनिक बूम्स होते. मला आपल्याच बंधूंनी प्रश्न विचारायला सुरुवात केली की काय निकमजी, आज कसाबला आपण कसाबचा हे राखीचा विषय काढला, कसाबने खाली बघितलं, त्याला वाईट वाटलं, तुमची काय प्रतिक्रिया आहे. दुसऱ्याने विचारलं की इंग्लिश क्या ये फेल्युअर नाही आहे गव्हर्नमेंट का, असली गुन्हेगारांना तुम्ही पकडू शकला नाही आहेत. असे फटाफट प्रश्न यायला लागले. म्हटलं सगळ्यांचे प्रश्न संपले. हो म्हणे संपले. मी फक्त बोललो आज कसाब ने मटन बिरयानी की मांग की. क्या मटन बिरयानी की मांग की? ब्रेकिंग न्यूज. लगेच चॅनल पॅनल डिस्कशन वेगळं बदलला सूर. त्यांनी सांगायला सुरुवात की देखो कितना ये है आतंकवादी, इतने लोगों की जान लेने के बाद भी मटन बिरयानी मांग रहा है. दुसऱ्या दिवशी न्यायालयामध्ये हा प्रश्न उपस्थित झाला. न्यायाधीशांसमोर कसा